हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत बघा. पोलर फॉर्मचं कन्व्हर्जन आपल्याला एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये करायचं आहे किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये करायचं आहे. तर बघा, आतापर्यंत मागील लेक्चरपर्यंत आपण जे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत त्या एक्झाम्पल्स मध्ये आपण काय केलेलं आहे बघा. तिथं तुम्हाला एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिलेला होता. काय काय एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही तो त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला, बरोबर ना. आणि एकदा तो कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये आल्यानंतर तुम्ही त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कुठला क्वाड्रंट आहे तो फिक्स केला, बरोबर. आणि त्यानुसार मग तुम्ही त्याचा मॉड्युलस आर्ग्युमेंट फाइंड आउट केला आणि मॉड्युलस आर्ग्युमेंट मिळाल्यानंतर वी कन्वर्ट दॅट कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म. मग पोलर फॉर्म काय आहे? यस, झेड इज इक्वल्स टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. म्हणजे आपण कार्टेशियन टू कन्व्हर्जन कशामध्ये केलं? पोलर मध्ये केलं. त्याबरोबर कार्टेशियन टू कन्व्हर्जन आपण कशात केलं? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये केलेलं आहे. तर आज थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स म्हणजे रिव्हर्स वे आपल्याला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पोलर फॉर्म दिलेले आहे आणि याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं? कार्टेशियन फॉर्म मध्ये म्हणजे एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये करायचं. त्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ती एक्सपोनेन्शियल फॉर्मचे एक्झाम्पल्स आहेत आणि याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे? एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये करायचं आहे. तर जाऊया वन बाय वन एक्झाम्पल्स कडे. बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी इथं सोडून देतोय. नंबर 1. आता सुरुवातीला गिव्हन म्हणूया आपण. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय बघा? गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल्स टू यस √3 ब्रॅकेट मध्ये किती बघा? कॉस पाय बाय 6 प्लस आय साइन ऑफ पाय बाय 6, बरोबर ना. आता या ठिकाणी झाले काय बघा, इथं आर आहे आणि हा थीटा आहे. आर किती आहे? मॉड्युलस किती आहे बघा? √3 आहे आणि थीटा किती आहे? पाय बाय 6 आहे. मग या कॉम्प्लेक्स नंबरचं कन्व्हर्जन तुम्हाला एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये करायचं आहे, बरोबर ना. तर मग काय करूया बघा, यासाठी तुम्हाला पाय बाय 6 म्हणजेच किती आहे बघा? पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री, बरोबर ना. आणि कॉस पाय बाय 6 आणि साइन पाय बाय 6 या दोन्हीच्याही व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्या व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी पुट करायचे आणि नंतर ते तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा, मग इथं मी काय म्हणतोय, वी नो आपल्याला माहित आहे कॉस पाय बाय 6 what is the value of cos pi by 6? That is the √3 by 2. And what is the value of sin pi by 6? Sin pi by 6 ची व्हॅल्यू येते 1 by 2, बरोबर ना. आता या व्हॅल्यूज मी या ठिकाणी पुट करतोय म्हणजे काय होतं बघा, मग z इज इक्वल्स टू यस √3 हा cos pi by 6 म्हणजेच किती बघा? √3 by 2 आणि प्लस sin pi by 6 म्हणजेच किती बघा? I इंटू किती? 1 by 2. लक्षात आलं का बघा? फक्त व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केलेले आहेत आणि इथं डिनॉमिनेटर जो आहे तो 2 सेम आहे. म्हणजे मी हा कॉम्प्लेक्स नंबर या फॉर्म मध्ये लिहू शकतो √3 by 2 आणि ब्रॅकेट मध्ये मग √3 प्लस आय, बरोबर. बरोबर. आता मग या √3 ने तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय पण करू शकताय किंवा आहे तसं जरी ठेवलात तरी काही अडचण नाहीये. बघा, मग जर समजा या √3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतं? √3 इंटू √3 √3 चा स्क्वेअर प्लस आय इंटू √3 आणि डिवाइड बाय किती बघा? 2. आणि आपल्याला माहित आहे मग √3 चा जर स्क्वेअर केला तर तो किती येणार आहे? 3 by 2 प्लस आय √3 by 2 अँड दिस इज रिक्वायर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे हा आहे एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मधला कॉम्प्लेक्स नंबर जो आपण दिलेला पोलर फॉर्म एक्स प्लस आय बायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल, बरोबर ना. इथं काय होतं बघा, पाय बाय 6 हा जो अँगल आहे दॅट अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. त्यामुळं इथं एक्स पण पॉझिटिव्ह आला आणि वाय पण पॉझिटिव्ह आलेला आहे, लक्षात घ्या. आता त्याच्या पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, सेकंड एक्झाम्पल. यस, गिव्हन व्हॉट द गिव्हन झेड इज इक्वल्स टू किती दिलं बघा? √2 ब्रॅकेट मध्ये काय येतं बघा? √2 cos 7 pi by 4 plus I sin 7 pi by 4, बरोबर ना. 7 pi by 4 जर आपण बघितलं तर बघा ना, 7 pi by 4 किती येतं? लाईज बिटवीन 270 and 360, बरोबर ना. जी काय व्हॅल्यू येणार आहे पाय बाय 4 म्हणजे 45 इंटू तुम्हाला काय करायचं? 7 करायचं आहे. दॅट मीन्स 300 समथिंग येणार ते, बरोबर. आणि ती जी व्हॅल्यू असणार आहे ती कुठं असणार आहे? लाईज इन फोर्थ क्वाड्रंट.
बरोबर. मग आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतोय. यस 7π/4 हे मी या पद्धतीने लिहू शकतोय. बघा तुमच्या लक्षात येतं का. दॅट इज 2π - π/4. कॅन आय राईट दिस. 7π/4 म्हणजे काय केलं मला, कारण इथं आपल्याला व्हॅल्यूज तो जो दिलेला अँगल आहे बरोबर ना, तो तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये म्हणजे ज्याच्या व्हॅल्यूज तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय या अँगल्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला ते कन्व्हर्जन करायचं आहे बरोबर ना. मग इथं 7π/4 आहे ते मी कसं लिहिलं 2π - π/4. कारण काय येतं बघा 4 2 8 8π - π म्हणजे किती आलं 7π/4 बरोबर ना. आता मग इथं 2π - π/4 आणि मग आता याच्या पुढं ही जी व्हॅल्यू आहे ती दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पुट करूया आपण बरोबर. तर बघा मग दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय होतो z इक्वल्स टू यस √2 ब्रॅकेट मध्ये किती येतं बघा cos 7π/4 म्हणजे किती बघा 2π - π/4 आणि प्लस I sin ऑफ यस 2π - π/4. आता आपल्याला माहित आहे 2π - θ क्वाड्रंट आला फोर्थ क्वाड्रंट बरोबर ना. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय काय पॉझिटिव्ह आहे बघा कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह आहे बरोबर. आणि रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर पाय 2π 3π 4π असेल तर काय होतं साईनचा साईन कॉसचा कॉस टॅनचा टॅनच होतं बरोबर ना. सेकचं सेक कोसेकचं कोसेक आणि कॉटचं कॉट होणार आहे बरोबर ना. म्हणजे त्यात काही बदल होणार नाहीये. फक्त कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह रेशोज आहेत. रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह बरोबर. तर इथं मग आता मला सांगा काय येणार आहे cos 2π - π/4 बघा √2. आता cos 2π - π/4 इथं काय कॉस पॉझिटिव्ह आहे त्यामुळे साईन बदलणार नाहीये आणि 2π मायनस असल्यामुळे कॉसचं कॉसच म्हणजे किती येतं बघा ते दॅट इज cos π/4. नंतर प्लस I आता इथं साइन 2π - π/4 आहे. आता कॉस आणि सेक सोडून रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट बरोबर ना. मग इथं साइन आहे म्हणजे हे कसं येणार मायनस साइनचा साइनच राहणार आहे. मायनस साइन किती π/4. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय आलं बघा थोडक्यात इथं cos 2π - π/4 cos π/4 आलेलं आहे. साइन 2π - π/4 मायनस साइन π/4 आलेलं आहे बरोबर ना. तर मग इथं z इज इक्वल्स टू किती येतं √2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos π/4 दॅट इज 1/√2 प्लस मायनस मायनस यस I व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin π/4 दॅट इज ऑल्सो 1/√2 बरोबर ना. आणि मग समजा मी जर √2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर z इज इक्वल्स टू किती येणार √2 कॅन्सल होईल म्हणजेच 1 - I. आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो x प्लस iy च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. आता बघा ना इथं x काय आहे पॉझिटिव्ह आहे y कसा आहे निगेटिव्ह आहे. इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह आहे बरोबर. मग x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह कुठला क्वाड्रंट असणार आहे फोर्थ क्वाड्रंट असणार आहे बरोबर ना. म्हणजे तुमचा आलेला आन्सर आलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कॉम्प्लेक्स नंबर त्याच क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे बरोबर. हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. लक्षात घ्या इथं 2π - π/4 फोर्थ क्वाड्रंट येतोय आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होतं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत रिमेनिंग निगेटिव्ह हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि त्यानुसार 2π मायनस प्लस असेल तर साइनचा साइन कॉसचा कॉसच होतो हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि त्याबरोबर मग cos π/4 आणि sin π/4 च्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ही सगळी थेअरी माहित असेल तर तुम्हाला ही एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात येतील बरोबर. तर बघा ही दोन्ही एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलेले आहेत. आता याच नंतर असंच आपण पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल काय बघा 7 cos - 5π/6 प्लस I sin -5π/6. बघा 7 म्हणजे थर्ड एक्झाम्पल जे आहे गिवन म्हणतो मी यस गिवन z इज इक्वल्स टू किती दिले बघा 7 ब्रॅकेट मध्ये cos -5π/6 आणि प्लस I sin ऑफ -5π/6 बरोबर ना. इथं जो अँगल दिलेला आहे तो अँगल कसा निगेटिव्ह आहे बरोबर ना. तर मग अगोदर आपण काय करूया बघा आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे बघा cos ऑफ -θ इज इक्वल्स टू cos θ.
कारण थीटा जरी निगेटिव्ह असेल तर कॉस वरती त्याचा काही परिणाम होत नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याबरोबर मग पुढं साइन ऑफ मायनस थीटा दॅट इज मायनस साइन थीटा, बरोबर. मात्र साइन वरती परिणाम होतोय, मायनस साइन बाहेर येतं, म्हणजे कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा अँड साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस साइन थीटा, बरोबर. आता या व्हॅल्यूज यानुसार इथं मग कॉस मायनस 5π/6 आहे ते काय होणार आहे, कॉस 5π/6, आणि साइन मायनस 5π/6 आहे ते काय होणार आहे, मायनस साइन 5π/6, बरोबर ना. तर त्या व्हॅल्यूज बघा या ठिकाणी काय होतील, z इज इक्वल्स टू 7, हा हे काय येणार आहे कॉस 5π/6 आणि प्लस i हे काय येणार आहे मायनस ऑफ साइन 5π/6, लक्षात आलं का बघा. आणि मग त्यानुसार इथं प्लस मायनस काय येणार आहे मायनस, तर मग z इज इक्वल्स टू 7 बघा कॉस ऑफ 5π/6 मायनस i साइन 5π/6. आता तसं बघितलं बघा ना 5π/6, आता π/6 म्हणजे किती होतं 30 into 5 जर केलं तर किती येणार आहे 150, मीन्स लाइज इन विच क्वाड्रंट 150 अँगल लाइज इन सेकंड क्वाड्रंट, 90 to 180 इन बिटवीन आहे, बरोबर ना. तर मग इथं आता cos 5π/6 मायनस i sin 5π/6 आलेलं आहे. आता मग हे आपल्याला याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, तर काय करूया बघा, इथं हा जो 5π/6 आहे हा 5π/6 आपण असं लिहू शकतो का बघा, पाय मायनस π/6, बघा ना पाय मायनस π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6π मायनस पाय किती येतं 5π/6, बरोबर ना. तर ही व्हॅल्यू आता या ठिकाणी आपल्याला पुट करायची आहे, आणि पाय मायनस थीटा म्हणजे क्वाड्रंट कुठला आला, सेकंड क्वाड्रंट, आणि आपल्याला माहित आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह, बरोबर. तर मग इथं ठेवूया ती व्हॅल्यू. सो z इज इक्वल्स टू किती येतं बघा 7 कॉस ऑफ पाय मायनस π/6 आणि मायनस i साइन ऑफ पाय मायनस π/6, लक्षात आलं का बघा. आणि याच्यानंतर पुढे आता बघा पाय मायनस थीटा, जर पाय मायनस थीटा असेल तर सेकंड क्वाड्रंट असणार आहे, सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह बाकीचे सगळे निगेटिव्ह रेशोज असणार आहे, आणि पाय असल्यामुळं साइनचा साइन कॉसचा कॉस आणि टॅनचा टॅनच राहतो, बरोबर ना. तर मग इथं आता काय होणार आहे बघा, 7 कॉस पाय मायनस π/6 म्हणजे जिथं काय बघा मायनस, कारण कॉस आहे ना, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत आणि रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह, बरोबर. मग इथं मायनस किती येतं बघा, कॉसचा कॉसच राहणार, कॉस किती π/6, आणि पुढं मायनस i साइन पाय मायनस π/6 हे किती येणार आहे बघा, हे सुद्धा प्लस येणार साइन π/6, कारण सेकंड क्वाड्रंट आहे, बरोबर ना. आणि मग याच्या पुढे आता काय येतं बघा, z इज इक्वल्स टू 7 मायनस कॉस π/6 मायनस i sin π/6 किती येतं बघा, दॅट इज इक्वल्स टू 7, हा मायनस बघा cos π/6. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 30, दॅट इज √3/2, आणि मायनस i व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 30, दॅट इज 1/2, बरोबर ना. आणि मग इथं z इज इक्वल्स टू काय आलं बघा, मायनस म्हणजे 7 जर तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केला किंवा तो 1/2 बाहेर घ्या, बघा 7/2 व्हॉट रिमेन्स मायनस √3 मायनस i, बरोबर ना. आता इथं बघा थोडक्यात काय अँगल्स कसे होते, निगेटिव्ह होते, थीटा जो आहे तो निगेटिव्ह होता, बरोबर ना. तर निगेटिव्ह असल्यामुळे झालं काय, इथं क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे, म्हणजे इनिशियल टर्मिनल रेंज जे आहे म्हणजे डायरेक्टेड अँगल मध्ये तो जो अँगल असणार आहे तो जर निगेटिव्ह असेल तर आपण ते रोटेशन कसं म्हणतो, क्लॉकवाईज. मग जर ते रोटेशन क्लॉकवाईज असेल तर बघा ना इथं तुम्हाला दोन्ही निगेटिव्ह आलेले आहेत, याचा अर्थ काय, ते रोटेशन या पद्धतीनं आहे, आणि तो सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे कुठं असणार आहे, दॅट लाइज इन थर्ड क्वाड्रंट, ऍक्च्युअली निगेटिव्ह अँगल आहे, त्यामुळे इथं तो काय झाला, इकडून जर तो सेकंड असेल तर आपला या बाजूने काय येतो, थर्ड क्वाड्रंट येतो, बरोबर ना. त्यामुळे इथं एक्स आणि वाय दोन्ही कसे असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत, म्हणून इथं एक्स पण आणि वाय पण, रिअल पार्ट पण आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही कसे आलेले आहेत, निगेटिव्ह आलेले आहेत, लक्षात घ्या. तर सर्वांनी हे लक्षात आलं का बघा, इथं एक्स पण निगेटिव्ह आणि वाय पण निगेटिव्ह आलेला आहे, बरोबर. तर हे झालं दिलेल्या थर्ड कॉम्प्लेक्स नंबरचं कार्टेशियन फॉर्म.
आता त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे, हे 3 एक्झाम्पल जर बघितला तर ही तिन्ही एक्झाम्पल्स कोणत्या फॉर्म मध्ये दिलेले तुम्हाला? These all the 3 examples are in polar form. पोलर फॉर्म मध्ये आहेत का? नाहीये. तरी कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहेत. लक्षात घ्या. बरोबर ना? इथं आता तुम्हाला आर दिसणार नाहीये. लक्षात घ्या. हे तुम्ही असं लिहू शकता ना, 1 into e raised to I pi by 3. हे पण तुम्ही 1 into e raised to minus 4 pi by 3 into I. आणि हे तुम्ही 1 into किती लिहू शकता? e raised to 5 pi by 6 into I. म्हणजे इथं आर ची व्हॅल्यू सगळ्या तिन्ही एक्झाम्पल्स मध्ये काय आहे? 1 आहे. आणि थिटा किती आहे बघा? पाय बाय 3 मायनस 4 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 6. बरोबर ना? तर या पद्धतीनं आपण याचेही कन्व्हर्जन काय करणार आहोत? कार्टेशियन फॉर्म मध्ये करणार आहोत. लक्षात घ्या. तर मग जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. बघा 4th एक्झाम्पल काय दिलेलं बघा? गिवन z इज इक्वल्स टू व्हॉट द गिवन 1 into e raised to I pi by 3. बरोबर ना? आता हा जर कॉम्प्लेक्स नंबर मी कशाशी कन्वर्ट करतो बघा, म्हणजे कशाशी कंपेअर करूया? आर ई रेस टू आय थिटा बरोबर जर कंपेअर केला तर याच्यावरून मला काय मिळणार आहे बघा? व्हॉट आय गेट हिअर? आर इज इक्वल्स टू 1 असेल आणि थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? पाय बाय 3. बरोबर ना? आता आर 1 आहे आणि थिटा पाय बाय 3 आहे, म्हणजे इट्स पोलर फॉर्म इज व्हॉट इज इट्स पोलर फॉर्म? यस, z is equals to r cos theta plus I sin theta. बरोबर ना? हा त्याचा पोलर फॉर्म झाला. आता ठेवूया त्या ठिकाणी व्हॅल्यूज, म्हणजेच किती येतं बघा? z is equals to r किती? 1. इथं cos पाय बाय 3 प्लस I sin काय येतं? पाय बाय 3. लक्षात आलं का बघा? आरच्या जागी आर ची व्हॅल्यू ठेवली, थिटा जागी थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेली आहे. आणि आता मग मला सांगा z is equals to किती येतं बघा? 1 into what is the value of cos 60 and what is the value of sin 60? pi by 3 आहे. लक्षात घ्या. त्यामुळं what is the value of cos 60? that is 1 by 2 plus I. what is the value of sin 60? that is root 3 by 2. लक्षात आलं का बघा? आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आपण x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये कसं लिहिला? 1 by 2 असं लिहितो मी. तो 1 by 2 प्लस I रूट 3 by 2 हा असेल x प्लस आय वाय चा फॉर्म. सर्वांना लक्षात आलं का बघा? सेम पोलर सारखाच हा सुद्धा कन्सेप्ट आहे, वेगळं काहीच नाहीये. फक्त तुम्हाला हा कॉम्प्लेक्स नंबर आर ई रेस टू आय थिटाच्या फॉर्म बरोबर काय करायचं? इक्वेट करायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला आर ची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एकदा आर आणि थिटा मिळाला की तुम्ही त्याचं पोलर फॉर्म लिहा आणि मग पोलर नंतर पुढे काय करायचं हे आपल्याला आता एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. बरोबर? म्हणजे त्यानुसार तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन कार्टेशियन फॉर्म म्हणजे एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये करायचं आहे. बरोबर? आता त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे काय बघा? पुढचं एक्झाम्पल गिवन म्हणतो मी इथं. व्हॉट द गिवन? z इज इक्वल्स टू काय बघा? e रेस टू मायनस 4 पाय बाय 3 इंटू I. लक्षात आलं का बघा? आता या ठिकाणी हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही काय करा? r e रेस टू आय थिटा बरोबर इक्वेट करा ना. बरोबर? हा जर r e रेस टू आय थिटा बरोबर इक्वेट केला तर काय येतं बघा? व्हॉट दिस गिव्स? r इज इक्वल्स टू 1 अगेन अँड थिटा इज इक्वल्स टू मायनस 4 पाय बाय 3. लक्षात आलं का बघा? म्हणजे r ची व्हॅल्यू 1 आली आणि थिटाची काय? मायनस 4 पाय बाय 3. बरोबर ना? आता मग याचा पोलर फॉर्म काय असणार आहे बघा? इट्स पोलर फॉर्म इज व्हॉट इज इट्स पोलर फॉर्म? यस, z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस I sin थीटा. बरोबर ना? हा त्याचा पोलर फॉर्म असणार आहे. मग इथं आपण काय करूया? r आणि थीटाच्या व्हॅल्यूज पुट करूया ना. बघा मग r आणि थीटाची जर व्हॅल्यू पुट केली, r किती? 1 आहे, नंतर थीटा किती आहे बघा? cos मायनस 4 पाय बाय 3 आणि प्लस I sin किती बघा? 4 पाय बाय 3 म्हणजे मायनस 4 पाय बाय 3. बरोबर ना? थिटा मायनस 4 पाय बाय 3 आहे. आपण r च्या जागी 1 आणि थिटा जागी मायनस 4 पाय बाय 3 पुट केलं. बरोबर? आता इथं काय होतं? असं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे की जिथं थिटा काय? निगेटिव्ह आहे. बरोबर ना? मग तिथं आपण काय केलं? कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा काय होतं? मायनस साइन थिटा होतं. मग त्यानुसार इथं आता मला सांगा काय येणार आहे? डायरेक्ट मला सांगा कॉस ऑफ मायनस थिटा इज अगेन कॉस थिटा. सो दिस इज कॉस ऑफ 4 पाय बाय 3
आणि साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, मायनस प्लस इथं मायनस होणार, आय साइन किती बघा 4π/3. लक्षात आलं का बघा, हा झेड आहे बरोबर ना. आणि आता मग हा जो 4π/3 आहे बघा ना, π/3 म्हणजेच किती येतं 60 बरोबर ना. आणि 60 इंटू 40 जर केला तर 240 येतं. मग हा जो 240 आहे लाईज बिटवीन किंवा लाईज इन विच क्वाड्रंट, दॅट 240 अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. कारण 240 जो आहे 180 आणि 270 च्या इन बिटवीन आहे बरोबर ना. तर मग बघा इथं आता आपण काय करू शकतोय, हा जो 4π/3 आहे तो 4π/3 इथं सुद्धा तेच आहे बरं का, निगेटिव्ह आहे त्यामुळं क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या, 4π/3 आपण कसं लिहू शकतो, दॅट इज अ पाय मायनस किंवा पाय प्लस π/3 आपण लिहू शकतोय, पाय प्लस π/3 बरोबर ना. तर बघा मग पाय प्लस π/3 म्हणजे 3π प्लस पाय म्हणजे 4π/3 आलं बरोबर. आता ही व्हॅल्यू ठेवा या ठिकाणी, किती येतं बघा मग, z इज इक्वल्स टू यस कॉस पाय प्लस π/3 आणि मायनस आय साइन किती हो, पाय प्लस किती π/3. लक्षात आलं का बघा बरोबर ना. आणि मग याच्या पुढे आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. z इज इक्वल्स टू कॉस पाय प्लस π/3 मायनस आय साइन पाय प्लस π/3 बरोबर ना. आता याच्या व्हॅल्यूज आपण घेऊया या ठिकाणी. काय तर बघा, सांगा मला, z इज इक्वल्स टू पाय प्लस थिटा विच क्वाड्रंट, पाय प्लस थिटा दॅट इज थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह आहे, इन थर्ड क्वाड्रंट टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह, रिमेनिंग ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज आर निगेटिव्ह बरोबर ना. त्यामुळं इथं हा कॉस आहे त्यामुळे हा काय येणार आहे मायनस, आणि पाय 2π 3π असेल तर कॉसचा कॉस साइनचा साइनच होणार आहे म्हणजे साइन राहणार आहे. म्हणजे इथं कॉस पाय प्लस π/3 किती येतं, मायनस कॉस π/3 आणि पुढे मायनस आय साइन, हा सुद्धा कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे मायनस. आणि बघा मग पाय प्लस π/3 परत काय तर साइन π/3. लक्षात आलं का बघा बरोबर. आणि मग त्याच्या पुढे आता यस मायनस काय ते कॉस π/3 आणि मायनस मायनस प्लस आय साइन π/3 बरोबर काय बघा. आता मला सांगा π/3 म्हणजेच किती आहे, पुढचं व्हॅल्यू π/3 म्हणजे 60 आणि cos 60 किती आहे बघा, cos 60 दॅट इज अ मायनस 1/2 आणि sin 60 किती आहे, दॅट इज अ √3/2. सो z इज इक्वल्स टू बघा 1 म्हणजे तुम्ही हे आहे तसेच फॉर्म मध्ये लिहा, -1/2 प्लस आय √3/2. या ठिकाणी बघा x निगेटिव्ह आहे आणि y काय आहे, पॉझिटिव्ह आहे बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं इथं जर आपण पाय प्लस π/3 बघितलं तर थर्ड क्वाड्रंट येतोय बरोबर ना. पण हा थर्ड क्वाड्रंट कसा आहे, इन क्लॉकवाईज डायरेक्शन आहे त्यामुळे कुठला क्वाड्रंट येणार आहे, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. म्हणजेच ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज जाल तेव्हा तो क्वाड्रंट कुठला असणार आहे, सेकंड क्वाड्रंट असणार आहे बरोबर. तर या पद्धतीनं बघा आपण एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल यातलं e⁻⁵ च्या फॉर्म मधलं सेकंड एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. आणि आता असं नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण जाऊया. पुढचं जे एक्झाम्पल आहे काय बघा, यस गिवन म्हणतो मी, z इज इक्वल्स टू काय दिले बघा, e⁵ इंटू आय. आता या टाईपचं एक्झाम्पल आपण मगाशी सोडलेलं आहे. इथं समोरच्या तुमच्या -5 होतं, -5π/6 होतं, इथं +5π/6 आहे. तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीनं हे तुम्ही कशाशी इक्वेट करणार, r e⁻⁵ बरोबर इक्वेट केला. सो व्हॉट वी गेट हिअर, r इज इक्वल्स टू 1 आणि थिटा इज इक्वल्स टू किती, 5π/6 बरोबर ना. आता थिटा कसा आहे, 5π/6 म्हणजे बघा π/6 म्हणजे किती येतं 30 इंटू 5 दॅट इज 150. मीन्स दॅट नंबर कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन विच क्वाड्रंट, लाईज इन सेकंड क्वाड्रंट बरोबर ना. तर बघा मग इथं आता इट्स पोलर फॉर्म, याचा पोलर फॉर्म काय असणार आहे बघा, इट्स पोलर फॉर्म इज यस z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस आय साइन थीटा बरोबर ना. आणि या ठिकाणी मग r आणि थीटाचे व्हॅल्यूज ठेवूया. r1 आहे, cos थीटा किती आहे बघा, cos 5π/6 प्लस आय साइन 5π/6 बरोबर ना. थीटा किती आहे, 5π/6 आहे बरोबर. आता मग मला सांगा हा जो 5π/6 आहे
तो आपण कसं लिहू शकतो बघा, दॅट कॅन बी रिटन ॲज पाय मायनस पाय बाय 6. कारण बघा 6 पाय मायनस पाय किती येतं, 5 पाय डिवाइड बाय 6 आलं, बरोबर ना. तर मग हेच कन्वर्जन आपण या ठिकाणी करूया. आणि बघा मग काय होतं, इथं दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय होणार आहे बघा, z इज इक्वल्स टू यस कॉस पाय मायनस पाय बाय 6 आणि प्लस आय साइन किती हो, पाय मायनस पाय बाय 6, बरोबर ना. आता मला सांगा पाय मायनस थीटा म्हणजेच काय, कुठला क्वाड्रंट असणार आहे पाय मायनस थीटा. पाय मायनस थीटा इज द सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह, लक्षात घ्या. त्यामुळं इथं आता काय होणार आहे बघा, यस हा कॉस पाय मायनस पाय बाय 6 कॉस आहे त्यामुळे हा निगेटिव्ह आला आणि पाय असल्यामुळे कॉसचा कॉसच राहणार आहे म्हणजेच किती, मायनस कॉस पाय बाय 6 आणि पुढे प्लस आय साइन पाय मायनस पाय बाय 6. सेकंड क्वाड्रंट साइन आहे त्यामुळे तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि साइन पाय मायनस थीटा इज अगेन साइन थीटा, सो दिस इज साइन पाय बाय 6, बरोबर ना. तर मग इथं आता काय होणार आहे सांगा, वरचं व्हॅल्यू ऑफ कॉस पाय बाय 6. आता कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती येते बघा, कॉस पाय बाय 6 म्हणजे कॉस 30 असणार आहे म्हणजेच मायनस रूट 3 बाय 2 आणि प्लस आय साइन पाय बाय 6 दॅट इज 1 बाय 2. आणि बघा मग z इज इक्वल्स टू मायनस रूट 3 बाय 2 आणि प्लस 1 बाय 2 आय हा आला x प्लस आय वाय चा फॉर्म, बरोबर ना. तर या पद्धतीनं बघा हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये होता त्याचं कन्वर्जन आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये केलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला कुठलाही नंबर समजा कार्टेशियन फॉर्म मध्ये दिला असेल तर त्याचं कन्वर्जन काय करता आलं पाहिजे, पोलर फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे. बघा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये दिला असेल तर फर्स्ट फाइंड इट्स मॉड्युलस आर्ग्युमेंट अँड कन्वर्ट दॅट कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म पोलर और एक्सपोनेन्शियल फॉर्म, बरोबर. आणि याच्या रिव्हर्स वे जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये दिला असेल म्हणजेच आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटाच्या फॉर्म मध्ये, तर त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, आर आणि थिटाची व्हॅल्यू, बरोबर ना, आणि थिटाची कॉस ऑफ दॅट आणि साइन ऑफ दॅट थिटा तुम्हाला त्यांच्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर त्यावरून तुम्हाला त्याचं कन्वर्जन काय येणार आहे, कार्टेशियन फॉर्म मध्ये येणार आहे. किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला असेल तर तुम्ही दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आर ई रेस टू आय थिटा बरोबर इक्वेट करा आणि त्याच्यावरून आर आणि थिटाच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजेत आणि त्या व्हॅल्यूज तुम्ही यूज करून काय करताय, त्याचं कन्वर्जन एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये करताय. म्हणजे बघा जर 3 फॉर्म जर बघितले तर व्हॉट आर दॅट 3 फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 1 z इज इक्वल्स टू x प्लस आय वाय. दिस इज अ कार्टेशियन फॉर्म, दिस इज कार्टेशियन फॉर्म. नंतर सेकंड आहे z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस i sin थीटा. दिस इज पोलर फॉर्म, पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आणि नंबर 3 आहे z इज इक्वल्स टू r e रेस टू i थीटा. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर हे 3 फॉर्म्स तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. म्हणजे यामधले तुम्हाला कुठलाही एखादा फॉर्म दिला तर इतर 2 फॉर्म मध्ये तुम्हाला त्याचं कन्वर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला पोलर दिला आणि कार्टेशियन आणि एक्सपोनेन्शियल विचारलं तर इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. एक्सपोनेन्शियल दिलं तर कार्टेशियन आणि पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे, बरोबर. तर बघा हे झालं जे काय आपण अल्जेब्रा बघितला कॉम्प्लेक्स नंबरचा त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल्स झालेले आहेत, बरोबर ना. आता नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं जेई लेवलचे क्वेश्चन्स म्हणजे पॉवर्स ऑफ आय त्याच्याशी रिलेटेड काय कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.